त्यानंतर ती इन्फॉर्मेशन आहे the assets were realized as follows. The assets were realized as खालील assetsचं रोखीकरण झालेलं आहे म्हणजे त्या assets विकून ते पैसे आलेले आहेत. मग ते त्यामध्ये दिलेलं आहे स्टॉक ₹73,500, डेटर्स ₹22,500, मशिनरी ₹84,000 आणि बिल्डिंग ₹42,000. आता बघा ह्या असेट्स विकल्या, या असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि फर्निचर आलेले नाही कारण हे इन्व्हेस्टमेंट ही परेशने ठेवून घेतली आणि फर्निचर हे महेशने ठेवून घेतलं याविषयीची आपण पोस्टिंग केलेली आहे. राहिलेल्या ज्या असेट्स आहेत त्या असेट्स विकून काही पैसे आलेले आहेत. आता पैसे व्यवसायात आले, डेबिट द रिसिव्हर किंवा रिअल अकाउंट मध्ये पाहिलं आपण डेबिट ऑर कमिशन म्हणजे आलेला आहे म्हणजे काय होईल डेबिट होईल. डेबिट द रिसिव्हर म्हणजे काय आलेला आहे पैसे आले म्हणजेच काय आले कॅश आलेली आहे म्हणजेच काय होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. टू सन्ड्री असा असेट्स होणार नाही कारण त्या असेट्स कुठे ट्रान्सफर आहेत रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर आहे. रिअलायझेशन अकाउंट मधून तितक्या ज्या डेबिटला असेट आहेत त्या क्रेडिट कराव्या लागतील कारण गेलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत म्हणून त्या क्रेडिट करावे लागतील. म्हणून जर्नल एंट्री काय होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. आता इथे बँक अकाउंट आपण ओपन केलेलं म्हणून बँकच ठेवू पण तुम्हाला समजण्यासाठी कॅश घेऊ. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी ही जर्नल एंट्री होईल. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. टू काय होईल रिअलायझेशन अकाउंट कारण जे असेट्स कुठे ट्रान्सफर आहे इथे ट्रान्सफर आहे. आता इथे कसं रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट झालं इथे सुद्धा रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच केलं. महेशने जी असेट ठेवून घेतली यातलीच असेट एक असेट परेशने ठेवून घेतली इथे सुद्धा रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच झालेलं आहे. एक असेट परेशने ठेवून घेतली तिथे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटच होणार. एक असेट महेशने ठेवून घेतली तिथे रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट होणार. बाकी असेट्सचे पैसे आलेले आहेत बाकी असेटचे पैसे आलेले आहेत कॅश आलेले आहे म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट केलं. परेशने ठेवून घेतली म्हणून इथं परेश डेबिट केलं. इथं महेशने ठेवून घेतली म्हणून महेश डेबिट केलं. इथं कॅश आलेली आहे म्हणून कॅश किंवा बँक अकाउंट आपण डेबिट केलं आणि रिअलायझेशन अकाउंट इथे सुद्धा काय राहणार आहे क्रेडिट राहणार आहे. आता कॅश आलेली आहे. आता टोटल आपल्याला करावी लागेल किती कॅश आलेली आहे. तर कॅश किती आलेली आहे ती असेट्स रिअलाइज्ड ॲज फॉलो. स्टॉक ₹73,500. नेक्स्ट डेटर्स ₹22,500. नेक्स्ट मशिनरी ₹84,000 and last building ₹42,000. 42,000 म्हणजे टोटल कॅश किती आली 0. 5 + 5 10 कॅरी आला 1. 1 + 3 4 4 + 2 6 6 + 4 10 10 + 2 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 + 7 8 8 + 2 10 10 + 8 18 18 + 4 22 22 22 0 0 0 0 0 5 + 5 10 ला 0 कॅरी आला 1 1 + 3 4 4 + 2 6 6 + 4 10 10 + 2 12 12 ला 2 कॅरी आला 1 1 + 7 8 8 + 2 10 10 + 8 18 18 + 4 22. टोटल कॅश किती आलेली आहे 2,22,000. मग कॅश अकाउंट डेबिट 2,22,000 टू रिअलायझेशन अकाउंट 2,22,000. 2,22,000. त्याचं काय नॅरेशन काय बीइंग सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड. नॅरेशन काय बीइंग सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड. विविध असेट्सचं रिअलायझेशन केल्याबद्दल. मग कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट डेबिट आहे मग कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साइडला घ्या टू रिअलायझेशन अकाउंट 2,22,000 आणि रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट आहे मग रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटला घ्या बाय
कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 2,22,000. इथे लिहू शकता सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड वाटल्यास कशाचे आहेत. सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड, सन्ड्री असेट्स रिअलाइज्ड, राईट. त्यानंतर दी लायबिलिटीज वेअर पेड इन फुल. आता हे जे पैसे आलेले आहेत 2,22,000, यामधून काय केले त्यांनी, लायबिलिटी दिली, त्यानंतर सांगितलं डिझोल्युशन एक्सपेन्सेस दिला, त्यानंतर मग याचं रेशो सांगितलेला आहे. यांना परेश आणि महेशला कशा पद्धतीने पैसे दिले. आता सन्ड्री दी लायबिलिटी वेअर पेड इन फुल, लायबिलिटीच्या फुल म्हणजे फुल रकमेनं पूर्ण रकमेनं परत केलेली आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे प्रॉब्लेम सोडवताना थर्ड पार्टी लायबिलिटी पेड करण्यापूर्वी प्रिऑरिटी दिलेली आहे. प्रिऑरिटी आहे की नाही, प्रिऑरिटी आहे पेड अमाऊंटची, पेएबल अमाऊंटची प्रिऑरिटी दिलेली आहे. त्यासाठी सुरुवातीला कोणाला कोणता खर्च करायचा आहे, तो एक्सपेन्सेस करायचा आहे. डिझोल्युशन एक्सपेन्सेस जो आहे तो सर्वात अगोदर पेड करायचा आणि नंतर थर्ड पार्टीचे अमाऊंट पेड करायची आहे. म्हणून सेकंड नंबरला जरी असेल डिझोल्युशन एक्सपेन्सेस तरी त्याच्या अगोदर एकदम पेड करायचे आहे. डिझोल्युशन एक्सपेन्सेस पेड केला म्हणजे आपल्याकडून पैसे जात आहेत, म्हणजेच कॅश किंवा बँक अकाउंट काय होईल, डेबिट होईल. मग क्रेडिट काय होईल, क्रेडिट काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश आपल्याकडून जात आहे, मग क्रेडिट द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर जे जात आहे ते क्रेडिट करा. कॅश जात आहे म्हणून कॅश किंवा बँक अकाउंट क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट होईल. डिझोल्युशन एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट होणार नाही कारण ही सर्व अमाऊंट आपण ऑलरेडी रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. म्हणून जर्नल एंट्री काय होईल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट. अमाऊंट आहे 4,200, 4,000 अमाऊंट आहे 4,200 टू बँक अकाउंट घेऊन डायरेक्ट आपण बँक अकाउंट 4,200. नॅरेशन काय, बीइंग डिझोल्युशन expenses paid, being dissolution expenses paid, dissolution expenses दिल्याबद्दल रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे म्हणून रिअलायझेशन अकाउंट च्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट 4,200 आणि बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिअलायझेशन अकाउंट 4,200. आता यानंतर थर्ड पार्टी पेड इन फुल. आता थर्ड पार्टीची सुद्धा अमाऊंट आपण दिलेली आहे म्हणजेच जर्नल एंट्री काय होईल, थर्ड पार्टी आपण लायबिलिटी पेड करत आहोत त्यावेळेस जर्नल एंट्री काय होईल, तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता थर्ड पार्टी लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत, तर थर्ड पार्टी लायबिलिटी एक आहे बिल्स पेएबल आणि सेकंड लायबिलिटी आहे क्रेडिटर्स. मग आता दोन्हीची टोटल किती आहे, लायबिलिटीज पेएबल बिल्स पेएबल अमाउंट 6,000 and creditors amount 30,000. 6,000 plus 30,000 is equal to 36,000. Realization account debit 36,000 and bank account to bank account 36,000. या कोणत्या आल्या अमाऊंट तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की 36,000 36,000 कोणती अमाऊंट आलेली आहे, तर बिल्स पेएबल चे 6,000 आणि क्रेडिटर्स चे 30,000. या पद्धतीने जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे ती पूर्ण रकमेनं पेड केलेली आहे म्हणजे आपल्याकडून पैसा गेलेला आहे म्हणून बँक अकाउंट क्रेडिट होईल आणि डेबिट काय होईल, रिअलायझेशन अकाउंट हे डेबिट होईल. ही थर्ड पार्टी लायबिलिटीज
paid. Narration guy is being third party. Being third party liability. Paid. So being third party liabilities were paid in full. इथे वाटल्यास लिहू शकता 6,000 प्लस 30,000 हे आहे बिल्स पेएबल आणि हे आहे क्रेडिटर्स. मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट आहे. रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइडला टू बँक अकाउंट 36,000. बैंक अकाउंट क्रेडिट है म्हणून बैंक अकाउंट के क्रेडिट साइड ला 5. रियलायझेशन अकाउंट 36,000. त्यानंतर सांगितलेलं आहे परेश अँड महेश वेअर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2. तर या पद्धतीने पूर्ण या जर्नल एंट्रीज सांगितलेल्या ज्या आवश्यक आहेत त्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत किंवा प्रिपेअर केलेल्या आहेत. आता आपल्याला या पद्धतीने जर्नल एंट्री आणि लेजरच्या विविध आयटमची पोस्टिंग झाल्याच्या नंतर आपल्याला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागेल. रिअलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना रिअलायझेशन अकाउंट इज अ लेजर. मग याचा प्रॉफिट व लॉस कसा लक्षात येईल. क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड. क्रेडिट साइड मोर दॅन डेबिट साइड इट इज अ रिअलायझेशन प्रॉफिट. अँड व्हाईस वर्सा डेबिट साइड मोर दॅन क्रेडिट साइड. डेबिट साइड मोर दॅन क्रेडिट साइड इट इज अ लॉस ऑन रिअलायझेशन. तर या पद्धतीने मग आपल्याला डेबिट साइड जास्त आहे का क्रेडिट साइड जास्त आहे हे माहीत करून घेणं आवश्यक आहे. यासाठी इथे रफ वर्क करायचं थोडक्यात किंवा आपल्याला एक अंदाज घेणं आवश्यक आहे की डेबिट साइडचं टोटल अमाऊंट जास्त येऊ शकते का क्रेडिट साइड. आता इथं जर विचार केला आपण अमाऊंटचा पूर्ण फिगरचा या डेबिट साइडच्या आणि क्रेडिट साइडच्या तर या ठिकाणी असं लक्षात येते की डेबिट साइडची टोटल ही या ठिकाणी जास्त आहे. म्हणजे हे जे डिझोल्युशन फर्म आहे या फर्मला लॉस झालेला आहे. रिअलायझेशन लॉस या ठिकाणी येतो म्हणून अगोदर डेबिट साइडची टोटल आपण करायची आहे. ज्या साइडची टोटल जास्त येऊ शकते ती टोटल अगोदर करायची हे लक्षात ठेवा आणि ते आपल्याला समजलं पाहिजे. असं नाही समजलं तर या ज्या अमाऊंट आहेत त्या तुम्ही रफ वर्क मध्ये बाजूला घेऊ शकता. याची डेबिट साइडच्या अमाऊंटच्या बाजूला घ्या त्याची टोटल करा. क्रेडिट साइडच्या अमाऊंट बाजूला घ्या त्याची टोटल करा. जी टोटल जास्त येईल त्या ती साइड अमाऊंट जी जास्त आहे हे या ठिकाणाहून ते मग लक्षात येईल. 0 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 2 ला 2 5 5 5 plus 5 10 10 plus 4 14 14 plus 4 18 18 18 18 plus 6 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 plus 7 9 9 plus 9 18 18 plus 3 21 21 plus 9 30 30 plus 4 34 34 plus 2 36 36 plus 3 39 3,94,200 अशी डेबिट साइडची टोटल येते ती आपल्याला ट्रान्सफर टू क्रेडिट साइडला ट्रान्सफर करावी लागेल 3,94,200 आणि शक्यतो काय करायचं टोटल जी आपण करत आहोत ती वाटल्यास 2 वेळेस केली तरी चालते म्हणजे आपली चूक होणार नाही. जसं की 0 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 2 ला 2 फारही घाई करायची नाही आणि फार स्लो मोशन मध्ये सुद्धा करायची नाही. टोटल कॉन्सन्ट्रेशन टोटल करत असताना टोटल करत असणं आवश्यक आहे. 5 5 plus 5 10 10 plus 4 14 14 plus 4 18 18 plus 6 4 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 प्लस आणि कॅरी वगैरे आलेला फक्त लक्षात ठेवायचा इथे लिहायचा नाही. इथे तुम्ही इतर कुठे तुमचा मार्क्स इथे लॅप्स होऊ शकतो. मार्क्स इथे लॅप्स होऊ शकतात
2 plus 7 9, 9 plus 9 18, 18 plus 3 21, 21 plus 9 30, 30 plus 4 34, 34 plus 2 36, 36 plus 3 39, 3,94,200. या ज्या अमाउंट्स आहे त्या आपल्याला लेस कराव्या लागतात. 0 0 0 0 0 0 0 0 0 6 6 6 plus 6 12, 12 ला 2 कॅरी आला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 plus 7 17 17 plus 4 21 21 plus 2 23 23 plus 1 24 24 ला 4 कॅरी आला 2 2 plus 3 5 5 plus 2 7 7 plus 8 15 15 plus 2 17 17 plus 2 19 19 ला 9 कॅरी आला 1 1 plus 2 3 21,600. हा काय आलेला आहे? लॉस आलेला आहे. हा काय आलेला आहे? लॉस. बाय लॉस ऑन रिअलायझेशन. लॉस ऑन रिअलायझेशन. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स नेम परेश and महेश. मग रेशो किती आहे? 3:2. मग रफ मध्ये लिहू शकता तुम्ही 21,600 मल्टिप्लिकेशन 3 divided by 5. 5 4 जा 20. कॅरी आला 1 1 16. 5 3 जा 15. कॅरी आला 1. 5 2 जा 10. 5 0 0. 3 0 0. 3 2 जा 6. 3 3 जा 9. 3 4 जा 12. 3 4 जा 12. परेशला किती जाईल? लॉस ट्रान्सफर होईल 12,960. आणि महेशला 2 0 0. 2 2 जा 4. 2 3 जा 6. 2 4 जा 8. 12,960 plus 8,640. 0 6 plus 4 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 9 10 10 plus 6 16 16 ला 6 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 8 11 11 ला 1 कॅरी आला 1 1 plus 1 2 21,600. म्हणजे आपण जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते करेक्ट आहे. मग लॉस आहे म्हणजे पार्टनर्सच्या डेबिटला लॉस ट्रान्सफर होत असतो. पार्टनर्स जे आहे त्यांच्या डेबिटला लॉस ट्रान्सफर होतो आणि क्रेडिटला प्रॉफिट ट्रान्सफर होतो. हे लक्षात असू द्या. मग परेश कॅपिटल अकाउंट डेबिट साइडला घ्या. टू रिअलायझेशन अकाउंट. इन ब्रॅकेट लॉस. काय आहे? हा लॉस आहे. अमाउंट किती आहे? सॉरी अगोदर इथे लिहा म्हटलं 12,960 and 8,640. 12,960 and 2 realization account. Realization 8,640 in bracket loss. आता याची आपल्याला आतापर्यंत आपण जर्नल एंट्री अगोदर केली आणि त्या जर्नल एंट्री वरून आपण लेजर मध्ये पोस्टिंग केलेली आहे. इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर जर्नल एंट्री आपण केलेली नाही. आपण लेजर पोस्टिंग अगोदर केली आणि लेजर पोस्टिंग वरून आपण जर्नल एंट्री करणार आहोत. यासाठी ज्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सोडवताना जर जर्नल एंट्रीज तयार करायच्या सांगितलेल्या असतील तरीही तुम्हाला हा लॉस किंवा प्रॉफिट सर्च करण्यासाठी किंवा माहिती करून घेण्यासाठी लेजर हे तयार करावे लागतातच. मग यावरून जर्नल एंट्री मध्ये काय पोस्टिंग होईल? रिअलायझेशन अकाउंट इथं काय आहे? क्रेडिट आहे आणि डेबिट काय आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणून जर्नल एंट्री होईल परेश कॅपिटल अकाउंट किती? 12,960 आणि महेश कॅपिटल अकाउंट 8,640.
40 टू रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट काय केलं तर रिअलायझेशन अकाउंट क्रेडिटचा लॉस आलेला आहे क्रेडिटला देतो 21,600. नॅरेशन काय बी लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला हा लॉस जो आहे तो ट्रान्सफर केलेला आहे. आता यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आपल्याला कधीही पार्टनर्स लोन अकाउंट अगोदर क्लोज करायचं असतं हे लक्षात असू द्या. या ठिकाणी पार्टनर्स लोन अकाउंट आहे परेस लोन अकाउंट चा बॅलन्स आहे 3000 क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे त्याचा आपल्याला देणं आहे ते देऊन टाकायचं आहे 3000 आपल्याकडून गेलेला आहे म्हणजे आपल्याकडून गेलेला आहे म्हणजे क्रेडिट द गिव्हर म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट काय होईल गेलेला आहे म्हणून क्रेडिट होईल. पण डेबिट काय होईल त्याचं त्याला देऊन टाका परेस लोन अकाउंट डेबिट होईल म्हणून परेस लोन अकाउंटच्या डेबिट साइडला टू बँक अकाउंट आणि हे कुठे जाईल बँक अकाउंट क्रेडिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बार परेस लोन अकाउंट 3000 म्हणजे ती जर्नल एंट्री काय होईल परेस लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट परेस लोन अकाउंट डेबिट 3000 टू बँक अकाउंट 3000 नॅरेशन बी परेस लोन पेड बी परेस लोन पेड परेसचं लोन दिल्याबद्दल या पद्धतीने परेस लोन अकाउंट क्लोज झालं 0 0 0 2 5 plus 1 6 1 1,62,000 1,62,000 0 4 plus 6 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 4 5 5 plus 8 13 13 13 13 13 plus 9 22 22 ला 2 carry ला 2 2 plus 8 10 10 plus 6 16 repeat एक बार एकदा बघूया 0 0 0 4 plus 6 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 6 7 7 plus 3 10 10 ला 0 carry ला 1 1 plus 4 5 5 plus 8 13 13 plus 9 22 22 ला 2 carry ला 2 2 plus 8 10 10 plus 6 16 69,360 to bank account to bank account. तर बँक अकाउंट डेबिट झालेलं बँक अकाउंटच्या आता क्रेडिट साइडला ही अमाउंट ट्रान्सफर होईल टू परेस कॅपिटल अकाउंट परेस कॅपिटल अकाउंट म्हणजे बँक अकाउंट टू परेस कॅपिटलला किती गेले तर 87,440 ही जी फर्म डिझॉल्व केलेली आहे त्यानंतर परेसला 87,440 रुपये मिळालेली आहे आणि महेशला किती मिळालेले आहेत महेश कॅपिटल अकाउंट 69,360 महेशला कमी मिळते कारण महेशचा रेशो जो आहे प्रॉफिट शेअरिंग रेशोचा प्रॉफिट जो असतो परेसपेक्षा कमीच आहे. आता याची जर्नल एंट्री आपल्याला करता आली पाहिजे. जर्नल एंट्री काय होईल परेस कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जर्नल एंट्री विसरायची नाही. परेस कॅपिटल अकाउंट डेबिट अमाउंट आहे 87,440 महेश कॅपिटल अकाउंट डेबिट
69,360 बैंक अकाउंट त्याची टोटल करावी लागेल 0 6 plus 4 10 कॅरी आला 1 plus 4 5 5 plus 3 8 7 plus 9 16 ला 6 कॅरी आला 1 plus 8 9 9 plus 6 15 1,56,800 त्याला का बी फायनल सेटलमेंट being amount paid to partners for final settlements of accounts being amount paid to partners and final settlement of account ब्रॅकेट क्लोज या ठिकाणी आता बँक अकाउंट क्लोज टॅली होणं आवश्यक आहे बँक अकाउंट जर इक्वल दोन्ही साईडचा टोटल आले नाही तर मग प्रॉब्लेम कुठेतरी चुकतो आहे असं गृहीत धरायला हरकत नाही म्हणून दोन्ही साईडचा टोटल या इक्वल येणं आवश्यक आहे 0 4 plus 6 10 10 ला 0 कॅरी आला 1 plus 2 3 plus 4 7 7 plus 3 10 10 ला 0 कॅरी आला 1 plus 4 5 5 plus 6 11 plus 3 14 plus 7 21 plus 9 30 ला 0 कॅरी आला 3 plus 3 6 plus 8 14 plus 6 20 0 0 0 0 0 0 4 plus 6 10 10 ला 0 कॅरी आला 1 plus 2 3 plus 6 7 plus 3 10 ला 0 कॅरी आला 1 plus 4 5 plus 6 11 plus 3 14 plus 7 21 plus 9 30 ला 0 कॅरी आला 3 plus 3 6 plus 8 14 plus 6 20 0 0 0 8 plus 2 10 ला 0 कॅरी आला 1 plus 1 2 plus 2 4 2 ला 40,000 2 lakh 40,000 2 lakh 40,000 0 0 0 0 0 4 plus 6 10 ला 0 कॅरी 1 plus 2 3 plus 4 plus 4 7 plus 3 10 ला 0 कॅरी आला 1 plus 4 5 plus 6 11 plus 3 14 plus 7 14 plus 14 1,27,000 sorry 1,12,960 12,960 लॉस जो आलेला आहे तो लॉस
1,27,440. 1,27,440. 1,27,440. 1,27,440 ही अमाउंट ही पेड होईल. 0 6 plus 4 plus 6 0 कॅरी आला 1 1 plus 4 5 5 plus 3 8 8 ला 8 7 plus 9 16 16 ला 6 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 6 9 1,96,800. 1,96,800. सगळी टोटल आपल्याला रिपीट करावी लागेल. 1,68,000 1,68,000 0 0 0 6 6 plus 4 6 plus 4 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 6 7 7 plus 9 16 16 16 plus 4 20 20 ला 0 कॅरी आला 2 2 plus 7 9 9 9 plus 2 11 11 plus 7 18 18 ला 8 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 1 4 4 plus 2 6 and 1 ला 1. 1,27,440 1,27,440 बॅलन्स येत असल्यामुळे इथे आपल्याला चेंज करावं लागलेलं आहे. म्हणजे परेश जे कॅपिटल आहे परेशला 1,27,440 रुपये ही अमाऊंट पेड करावी लागते आणि महेशला 69,360 ही अमाऊंट पेड करावी लागते. आता आपण टोटल करू क्रेडिट साइडचं बँक अकाउंटच्या 0 0 0 0 4 plus 6 0 सॉरी 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 2 3 3 plus 4 7 7 plus 3 10 10 ला 0 कॅरी आला 1 1 plus 4 5 5 plus 6 11 11 plus 3 14 14 plus 7 29 29 1 4 5 5 plus 6 11 11 plus 3 14 14 plus 7 21 21 plus 9 30 30 ला 0 कॅरी आला 3 3 plus 3 6 6 plus 2 8 8 plus 6 8 plus 6 14 14 ला 2 कॅरी आला 1 1 plus 1 2 2,40,000 2,40,000 या पद्धतीने ही टोटल येत आहे. इथे थोडीशी टोटल करताना घाई गडबडी थोडी आपली चूक झाली होती. हे इथे या पद्धतीने आपण क्लिअर करून घेतलेली आहे. तर या पद्धतीने डिझॉल्युशनच्या झाल्याच्या नंतर परेशला 1,27,440 रुपये अमाऊंट मिळालेली आहे आणि महेशला 69,360 69,360 रुपीज इतकी अमाऊंट ही मिळालेली आहे. या पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. या पद्धतीचे आपण अजून खूप प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. तर याविषयी कोणाच्या काही अडचणी असतील, काही भाग समजलेला नसेल, काही माहिती विचारायची असेल तर फोनच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूया.